जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आनंद योगी आणि गुणातीत असलेल्या परमपूज्य डॉक्टर काकांना व श्रद्धेय मंदाताईंना मनपूर्वक वंदन करते। गुणत्रयाचं वर्णन ऐकण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते आणि आपला जो 14वा अध्याय सुरू आहे त्याच्या चिंतनाला प्रारंभ करते। मंगळवारी आपण पाहिलं की 14वा अध्याय आपला सुरू आहे। 80 पदाच्या अनुभवासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं भगवंत भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाचं निमित्त करून एक एक योग आपल्या समोर व्यवस्थितपणे सांगत आहे। 3 गुण कसे निर्माण होतात तर 3 गुण हे प्रकृतीचं कार्य आहे। सत्व रज तम या 3 गुणांनी तुमचा आमचा सगळ्यांचा स्वभाव बनलेला असतो। या 3 गुणांपैकी एक गुण वरचढ झालेला असतो तर 2 गुण जे आहेत ते दबलेले असतात। कायमस्वरूपी हे आपल्या अंतःकरणामध्ये असेच ठाण मांडून राहिलेले असतात। हे गुण नष्ट करणं तुमच्या आमच्या हातात नाही, पण गुणांवर नियंत्रण करणं आणि त्यांना बाधित करणं या 2 गोष्टी मात्र साधनेद्वारे आपण आपल्या अंगी बाणवू शकतो। 3 गुणांचे आपण स्वामी असून सुद्धा सद्यस्थितीमध्ये मात्र आपण त्यांचे गुलाम असल्यासारखे वागत आहोत आणि त्यामुळे दुःख दशेला जाऊन पोहोचतो। म्हणून त्या गुणांच्या तालावर न नाचता त्यांना योग्य वळण देऊन आपल्या जीवनाचं सार्थक करण्याची जी विद्या आहे त्याला अध्यात्मविद्या असं म्हणतात आणि ती अध्यात्मविद्या ही सर्वश्रेष्ठ अशी विद्या आहे। या 3 गुणांमध्ये सत्वगुण जो आहे तो शुद्ध आणि प्रकाश देणारा गुण असं म्हटलेलं आहे की तो सत्वगुण कसा आहे तर प्रकाशमय आहे। सुखी होणे आणि ज्ञान होणे अशा 2 गोष्टी जे आहेत त्या या सत्वगुणाच्या उत्कर्षाने तुम्हाला आम्हाला प्राप्त होत असतात। पण आपल्याला या अध्यायाचा अभ्यास करून लक्षात घ्यायचं आहे की सुखी होणं म्हणजे प्रपंचामध्ये सर्व तऱ्हेची आपल्याला असलेली अनुकूलता ज्याच्या ठिकाणी असते तो म्हणतो की मी पूर्ण सुखी आहे। पण प्रपंचाची ही जी अनुकूलता आहे ती कायमस्वरूपी तशीच राहील असं मात्र अजिबात नाही। कारण हा प्रपंच आणि हे जग हे सगळं कसं आहे तर गतिशील आहे,
अनित्य आहे, सतत सतत त्यामध्ये बदल घडून येतात। आत्ताच कोरोनाच्या परिस्थितीमुळे आपण पाहतो की सगळ्यांची परिस्थिती कितीतरी बदललेली आहे। काही जणांची मनस्थिती ढासळलेली आहे, तर काही जणांची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे। या पद्धतीने याच्यामध्ये सतत बदल होत जाणे हाच या प्रपंचाचा आणि संसाराचा स्वभाव आहे। म्हणून परिवर्तनशील असणाऱ्या या गोष्टींमध्ये आसक्त होऊन राहणे आणि त्या कायमच्या माझ्या ठिकाणी तशाच असू देत, म्हणजे कायमचा मी सुखी असावं या वस्तू, परिस्थिती, व्यक्ती यांच्या साह्याने, असं जर तुम्हाला आम्हाला वाटत असेल तर तोही एक चित्तातला मोठा भ्रम आहे। कारण वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बदलणाऱ्या आहेत। मग सुखी असेल तर प्रारब्धाने ते मला प्राप्त झालेलं आहे, पण प्रयत्नाने मला सुखरूप व्हायचं आहे, हे मात्र आपण या अध्यात्म विद्येच्या सहाय्याने छान लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर सत्वगुणामध्ये बुद्धीला लवकर गोष्टी आकलन होतात, म्हणजे ज्ञान होण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असते। पण साधकाने लक्षात ठेवायचं आहे की मला ज्ञानी व्हायचं नाही, तर ज्ञानघन असणारा जो परमात्मा आहे तोच मी आहे हा बोध मला या सत्वगुणाच्या साह्याने काय करून घ्यायचं आहे तर प्राप्त करून घ्यायचं आहे। मग सुखी व्हायचं नसून सुखरूप व्हायचं आहे आणि ज्ञानी व्हायचं नसून ज्ञानरूप व्हायचं आहे। या दोन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आम्ही या ठिकाणी छान पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहेत। या तीन गुणांनी जीवात्मा बद्ध होतो, हेही आपण गेल्या वेळेला पाहिलं। आता या गुणांप्रमाणे तुमच्या आमच्या आतमध्ये सतत काहीतरी नवीन नवीन अशा वृत्ती त्या ठिकाणी चालू राहत असतात। बुद्धीचे नाना तरंग क्षणोक्षणी पालटे रंग, असं तुकाराम महाराज त्या बाबतीत म्हणतात की ही बुद्धी आमची कशी आहे तर क्षणाक्षणाला त्या ठिकाणी नवीन नवीन वृत्ती निर्माण होतात आणि आमच्या स्वभावाचे रंग बदलतात, म्हणजे वागणं बदलतं। एक सारखं वागणं असं न राहता ते वागणं जे आहे ते आमचं सारखं बदलत राहतं। आत्ता माझ्या मनामध्ये कुठली वृत्ती उत्पन्न झालेली आहे, कुठला विचार उत्पन्न झालेला आहे, हे प्रत्येक जीवाला आतमध्ये कळत असतं। जसं मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की क्षेत्रज्ञ जो आहे तो क्षेत्राला म्हणजे या शरीराला जाणतो, तसं या अंतःकरणात निर्माण होणाऱ्या प्रत्येक भावभावनांना जाणणं हे सुद्धा त्या जीवात्म्याच्या ठिकाणी घडत असतं। मग आता जो जो मी पाहतो, जे जे मी जाणतो ते ते माझ्यापासून भिन्न असतं। हे तीन गुण, त्यापासून बनलेला स्वभाव हेच माझं स्वरूप आहे, असं जर आम्ही त्याच्याशी तादात्म्य पाहून राहिलो तर आम्ही बंधनात अडकणार आहोत। पण त्या तीन गुणांच्या वृत्तीप्रमाणे आतमध्ये हे विचार तरंग चाललेले आहेत आणि ते विचार तरंग ज्या अर्थी मला कळतात त्या अर्थी जे जे मला दिसतं, जे जे मला कळतं, जे जे मला भासतं ते मी होऊन भिन्न आहे असा विचार करायचा आणि तीन गुण त्यांच्या उमटणाऱ्या वृत्ती या तिथल्या तिथंच सोडून देऊन आपण गुणातीत आहोत असं साधकांनी सारखं लक्षात ठेवलं पाहिजे। तो स्वभाव म्हणजेच मी असं ज्याला वाटतं तो या तीन गुणांनी बद्ध होऊन राहतो आणि त्याच्याकडे त्रयस्थ वृत्तीने, तटस्थ वृत्तीने जो पाहतो तो हळूहळू त्याच्यापासून स्वतःला वेगळं समजतो आणि हळूहळू गुणातीत होण्याची त्याची जी व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी होत जाते। आता हे गुण आणि गुणांच्या वृत्ती हे सगळं दृश्य आहे, त्याला पाहणारा द्रष्टा आहे आणि दृक्च्या सत्तेवर द्रष्टा हे दृश्य जाणतो आणि ही जी दृक आहे म्हणजे आत्मा आहे, म्हणजे आत्मचैतन्य आहे, ते मात्र दृश्य आणि द्रष्ट्यामध्ये ओतप्रोत भरून राहिलेलं आहे आणि ते माझं स्वरूप आहे। चैतन्याच्या सत्तेवर द्रष्ट्याला दृश्याचं दर्शन होतं
पण ज्याचं ज्याचं दर्शन होतं ते ते माझ्यापासून भिन्न असून दृक् रूपानी मी कायमचा सर्वत्र सदा समत्वानी व्यापून आहे असं जो लक्षात घेतो तो मात्र या 3 गुणांच्या बंधनापासून काय होतो तर मुक्त होतो। नंतर आपण पाहिलं की स्वभावाचं दर्शन आम्हाला होत असताना या 3 गुणांपैकी 2 गुण दबलेले असतात आणि 1 वरचढ झालेला असतो। आता कुठला कोणाचा केव्हा वरचढ होईल याचाही असा काळ वेळ काही ठरलेला नसतो। तर आपल्या समोर त्याचं उत्तर दिलेलं आहे की प्रारब्धानुसार ह्या जीवाला जे सुखदुःखांचे भोग प्राप्त होणार आहेत त्या भोगांची फळं मिळवण्यासाठी हे 3 गुण जे आहेत ते स्वतःच्या ठिकाणी आणि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या जीवांच्या ठिकाणी सुद्धा त्याप्रमाणे ते खालीवर होत असतात। आता काही व्यक्ती ज्या आहेत त्यांचा स्वभाव कसा असतो तर आपल्याला आपल्या चुकीच्या कर्माचं फळ म्हणजे दुःख देण्याचा त्यांचा स्वभाव असतो। आता निमित्त मात्र ते आहे पण कर्म कोणाचं आहे तर माझंच आहे हे जर लक्षात ठेवलं तर समोरच्या व्यक्तीचा द्वेष किंवा तिरस्कार चित्तामध्ये न उमटू देता आम्हाला त्याच्याशी योग्य ते वर्तन करता येतं। हे खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे की जो या पद्धतीचा अभ्यास करतो काका गमतीने म्हणतात की समोरच्याचा स्वभाव सोलून काढावा। आता स्वभाव सोलून काढावा म्हणजे नेमकं काय करावं तर त्याचं जे वागणं आहे ते कुठल्या गुणानुसार चालू आहे, कुठला गुण त्याच्या स्वभावामध्ये आता वरचढ झालेला आहे म्हणजे त्याच्यावर तो हावी झालेला आहे आणि म्हणून तो तसा वागतो आहे असं जर लक्षात घेतलं तर गुणाचं वागणं त्या माणसाचं वागणं त्याच्या गुणावर सोपवून देता येतं आणि मूळची ती व्यक्ती जी आहे ती मात्र देवस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे। कारण कुठल्याही गुणाचं वागणं जे आहे वर्तणूक जी आहे ती त्या माणसाची ती चैतन्याच्या सत्तेवरच चाललेली आहे आणि म्हणून आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत। आता स्वभाव ही सुद्धा काय आहे उपाधीच आहे। मग या स्वभावा माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत या गुणां माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत असा त्या ठिकाणी आपण विचार करायचा आहे आणि त्यांचं वागणं त्या गुणांपाशी सोडून देऊन पुढे जसा व्यवहार करायला पाहिजे व्यावहारिक सत्तेत तसा करून अंतःकरणाची शांती जी आहे ती या विचारांच्या द्वारे तुम्हाला आम्हाला नक्की सांभाळता येते। आता 3 वृत्ती आपल्या समोर या ठिकाणी दिलेल्या आहेत, शांत वृत्ती, घोर वृत्ती आणि मूढ वृत्ती। आता सत्वगुण ज्याचा वरचढ आहे त्याच्या ठिकाणी अंतःकरणाची शांती सहजच अनुभवाला त्याच्याही येते आणि त्याच्या सहवासात गेलेल्यांच्या सुद्धा अनुभवाला या प्रकारची शांती येऊन जाते। घोर म्हणजे अत्यंत चंचल, अस्वस्थ, सतत मनामध्ये चलबिचल चाललेला असं जे आहे घोर वृत्ती ती रजोगुणी जे आहेत त्यांच्या स्वभावामध्ये ही घोर वृत्ती जी आहे ती नांदत असते। आणि मूढ वृत्ती म्हणजे कोणी कितीही समजून सांगितलं श्री गुरूंनी शास्त्रांनी संतांनी तरी सुद्धा बोध करून घेण्याची शक्ती जिथं हरवलेली असते त्याला मूढ वृत्ती मोह वृत्ती असं म्हटलेलं आहे। आणि तमोगुण जिथं वरचढ झालेला आहे त्या ठिकाणी ह्या पद्धतीची काय असते तर अंतःकरणाची स्थिती असते। मग सुखाचा अनुभव कुठल्या अंतःकरणाच्या स्थितीमध्ये येऊ शकतो इथं मूढ वृत्ती आहे तिथं आतमध्येच असलेलं सुखरूप तत्व अनुभवाला येण्याची शक्यताच नाही।
जिथं चंचल वृत्ती आहे त्याही ठिकाणी आतल्या सुखरूपतेचं स्पष्ट दर्शन होणं शक्य नाही. मग जिथं शांत वृत्ती आहे त्या ठिकाणी मात्र स्वस्वरूपाचं ज्ञान होण्याची शक्यता असते. आणि ही शांत वृत्ती सत्वगुण ज्याच्या स्वभावात वर आहे त्याच्या ठिकाणी अंगी बांधलेली असते. आणि म्हणून मी जर स्वतःला साधक समजत असेल तर सत्वगुण हे साधनाचं साधन आहे हे लक्षात ठेवून माझ्या स्वभावातला सत्वगुण सतत वर ठेवण्याची जबाबदारी ही साधकाची आहे. आणि ते साधकांनी मनापासून सांभाळलं पाहिजे. आता पुढचा विषय जो आपल्या समोर आहे या ठिकाणी तो 14 ते 18 ह्या श्लोकांमध्ये कोणत्या गुणाच्या प्रभावाखाली आले असता कोणती गती मिळते, म्हणजे मृत्यूनंतरच्या गतीचा या ठिकाणी विचार आपल्या समोर ठेवलेला आहे की मृत्यूनंतर या गुणांच्या स्थितीनुसार आपल्याला कुठली गती प्राप्त होते. प्रसिद्ध श्लोक आहे या ठिकाणी ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. आणि याचं अगदी सोपं असं मराठीमध्ये भाषांतर समर्थ रामदास स्वामींनी केले. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्वगुण जर वर असेल तर आपल्या हातून आयुष्य असेपर्यंत भगवत भक्ती घडत राहते, सत्कार्य घडत राहतं. आणि जर अंतःकरणाची स्थिती मृत्यूपूर्वी सत्वगुणी असेल तर आपल्याला पुढची गती सुद्धा उत्तम लोकांमध्ये जाण्याला कारणीभूत ठरते. एक तर आधीच 3 गुणांना जिंकलेला असेल मृत्यूपूर्वी तर तो सद्गतीला प्राप्त होतो, म्हणजे त्याची गती थांबून जाते. म्हणजे जन्म मृत्यूच्या पंथाने तो परत येणं जाणं करत नाही, कारण गुणातीत होऊन तो निर्गुण अशा तत्वाशी देहात असतानाच पूर्ण एकरूप झालेला असल्यामुळे अज अजर आणि अमर असणारा जो आत्मा आहे तोच मी आहे असा त्याला दृढबोध झालेला असल्या कारणाने त्याचं जाणं येणं जे आहे ते संभवतच नाही. पण असा पूर्ण बोध झालेला नाही, पण सगळं आयुष्य जे आहे ते सत्कर्मात व्यतीत केलेलं असेल, सत्वगुण सतत वर ठेवलेला असेल आणि मृत्यूच्या वेळी जर सत्वगुणच वर चढ झालेला असेल त्या ठिकाणी तर त्यावेळेला सुद्धा जी गती मिळते ती उत्तम गती मिळते. म्हणजे मग ब्रह्मलोक म्हणा किंवा विष्णुलोक म्हणा अशा लोकांमध्ये जाऊन तो जीवात्मा जो आहे तो त्या ठिकाणी जाऊन राहतो आणि क्रममुक्तीचा अधिकारी, म्हणजे त्याची देवता ज्या वेळेला मुक्त होईल त्यावेळेला तो मुक्त होतो ह्या पद्धतीने. किंवा चांगलं जर असं त्याचं सत्कर्मात सगळं आयुष्य व्यतीत झालेलं असेल तर त्याला पुढचा जन्म सुद्धा उत्तम घराण्यामध्ये प्राप्त होतो. सुचिनाम गेहे असं भगवंत त्याविषयी बोलतात की जिथं सत्वगुणाचं आचरण चाललेलं आहे, जिथं संतांची कुळ परंपरा आहे अशा घराण्यामध्ये त्याला जन्म प्राप्त होतो आणि पुढे मागून बरोबर आलेला तो सत्वगुणाचा अभ्यासच त्याला पुढे मोक्षापर्यंत घेऊन जाणारा होतो. हिरण्य गर्भाधिकांचा लोक त्याला मिळतो, म्हणजे त्या त्या देवतांच्या लोकी तो जाऊन राहतो. नंतर रजोगुण जर स्वभावामध्ये वाढलेला असेल मृत्यूच्या प्रसंगी आणि चित्तामध्ये जर प्रपंचाचंच स्मरण चाललेलं असेल तर त्याला अशा कर्मासक्त म्हणजे संसारात आसक्त असणाऱ्या लोकांच्याच कुळामध्ये परत जन्म मिळतो आणि त्याचं परत ते आयुष्य जे आहे ते परत
त्याच पद्धतीने कर्मात आसक्त होऊन, देहात आसक्त होऊन, मी आणि माझ्याच्या बंधनात राहून त्याचं सगळं जीवन परत तसंच व्यतीत होतं. नंतर तमोगुणाची जर बुद्धी झालेली असेल, मृत्यूच्या समयी जर तमोगुण स्वभावातला वरचढ झालेला असेल, तर त्यावेळेला मात्र पशु पक्षादी इत्यादी योनीमध्ये त्याला जन्म प्राप्त होतो. म्हणजे आता नरदेह जो आहे तो जणू काही जंक्शन आहे. इथं आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने कर्म कराल त्या पद्धतीने तुम्हाला पुढे जिथं जायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. असं स्पष्ट मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या समोर करून ठेवलेलं आहे. क्रियमाण स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे, 3 गुणांनी स्वभाव बनलेला आहे, पण कुठला गुण माझा सतत वरचढ ठेवायचा याचं स्वातंत्र्य जे आहे ते मात्र जीवाच्या ठिकाणी भगवंतानी देऊन ठेवलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी त्या क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग करून माझ्यातला सत्वगुण सतत वरचढ राहावा म्हणून मी काय काय केलं पाहिजे? योग्य आहार, योग्य विहार, योग्य संगत, संत संगती, सद्ग्रंथांचं वाचन, या पद्धतीने जर जीवन व्यतीत केलं तर सत्वगुण जो आहे तो कायमचा वर राहू शकतो. आणि हा सत्वगुण आम्हाला सुखरूप तत्वापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून डोंगरे शास्त्री आपल्या समोर छान पद्धतीने एक मांडणी करतात की संपूर्ण जीवन जगत असताना कितीतरी आपल्या प्रपंचामध्ये उलाढाली घडत असतात. बाहेरच्या परिस्थितीमध्ये सुद्धा सतत काहीतरी घडामोडी घडत असतात. या सगळ्या प्रसंगाला म्हणजे या पेचातून सुटता सुटता सायासे करसी प्रपंच दिननिशी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की किती कष्ट सोसतो माणूस या प्रपंचामध्ये व्यवस्थित राहता यावं म्हणून. पण हे सगळं कोडे सोडवता सोडवता प्रपंचाचे सगळ्यात एक शेवटचं कोडं आहे म्हणजे मृत्यू समयीची परीक्षा. की अंतिमती सा गती. जशी शेवटच्या क्षणी मती असेल, बुद्धी असेल किंवा सत्व रज तमात्मक गुणांची वृद्धी असेल त्याप्रमाणे जर आपल्याला पुढचा जन्म मिळणार आहे तर ही शेवटची परीक्षा आपल्या ठिकाणी मृत्यूची आहे की त्या वेळेला माझ्या अंतःकरणाची स्थिती मला कशी ठेवता येईल. आता पुष्कळदा असा प्रश्न पडतो की अहो शेवटच्या क्षणी तर काही शुद्ध तरी राहते का माणसाला? कारण इतकं व्याधी जर्जर शरीर झालेलं असतं. मग त्या ठिकाणी अशी कुठली शुद्ध राहणार की आमचा हा गुण वरचढ राहावा, अंतःकरणामध्ये ह्या तऱ्हेची वृत्ती राहावी? अगदी बरोबर आहे. पण आधीचं आयुष्य जर आम्ही सतत प्रयत्नपूर्वक सत्वगुण वृद्धीसाठीच जर वापरलेला असेल तर शेवटच्या क्षणी सुद्धा अंतःकरण सत्वगुणात्मकच राहावं याची व्यवस्था भगवंत नक्की करतो. कारण त्याने आम्हाला शब्द दिलेला आहे योगक्षेमं वहाम्यहम. जे शेवटच्या क्षणी आधीचे क्षण जर आम्ही त्या पद्धतीने व्यतीत केलेले असतील तर आमचा शेवटचा क्षण सांभाळण्याची जबाबदारी जी आहे ती भगवंत नक्की काय करतो? कारण तो भक्तवत्सलच आहे आणि म्हणून त्याचं ब्रीज जे आहे ते तो त्या क्षणी राखतो. पण आधीचे क्षण आम्ही त्या पद्धतीने घालवतो की नाही ह्याच्याकडे सुद्धा पूर्ण लक्ष त्या भगवंताचं असतं. हे आम्ही लक्षात ठेवावं. म्हणून त्याला चोरून आम्ही काहीही करू शकत नाही. उत्तम कुळात जर आम्हाला जन्म मिळाला म्हणजे सत्वगुणाची वृद्धी असेल तर पुढे मोक्षाची व्यवस्था सहजच त्या ठिकाणी आमची होऊन जाते. रजोगुणाच्या प्रभावाखाली मृत्यू आलेला असेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम आणि परत आसक्त माणसं
मग आपण म्हणतो की अहो ते बाळ जन्माला आलं, रडायचंच थांबेना, मग यांच्या नावाचा त्याला अंगारा लावला आणि ते एकदम थांबलं, म्हणजे त्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाला. मग ह्या पद्धतीने परत परत हे चक्र जे आहे ते त्या ठिकाणी चालूच राहतं. आणि पशु पक्षी कीटक शेवटच्या क्षणी कोणातही जर अडकून पडलेला असेल चित्त, आणि म्हणून जडभरताची कथा भागवतामध्ये आपल्या समोर वारंवार मांडली जाते की सगळं आयुष्य सत्वगुणाच्या उत्कर्षात घालवलेलं असतानाही शेवटचा क्षणी हरणाची चिंता डोक्यात होती, आणि म्हणून एक जन्म जो आहे तो त्याला हरणाचा मिळालेला आहे. आणि म्हणून याच्यावर लक्ष ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण इतरांच्या वागण्यावर लक्ष ठेवण्याच्या नादामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे इकडं आम्हाला लक्ष ठेवायला वेळच मिळत नाही. आणि मग समर्थ म्हणतात की स्वतःचं अंतःकरणच ज्याला जाणता येत नाही तो इतरांचं काय जाणू शकणार आहे. मग आतमध्ये आपल्या किती गोंधळ आहे, काय चाललेलं आहे, कुठल्या वृत्तीचे फळ काय मिळणार आहेत, हे जर अभ्यासपूर्वक आम्ही जाणलेलं असेल तर समजले आणि वर्तले तेच भाग्य पुरुष झाले. आता इतर प्राण्यांना हा गुण वर ठेवावा तो खाली ठेवावा ह्या पद्धतीचा चॉईस अजिबात नाही. तर जसं जन्माला आलेले आहेत, ज्या स्वभावात ते जन्माला आलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचं जीवन सगळं व्यतीत होतं. पण मनुष्य देहामध्ये मात्र स्वभाव बदलवण्याची किमया जी आहे ती माणूस प्रयत्नपूर्वक असाध्य ते साध्य करिता सायास, असं तुकाराम महाराज सांगतात. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि म्हणून जे स्वातंत्र्य भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा अखंड प्रयत्न करणे याला साधक असे म्हणतात. अशी एक साधकाची छान व्याख्या या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकते. आता पुढे आपल्या समोर 2 श्लोक दिलेले आहेत आणि त्यामध्ये जो गुणातीत झालेला आहे, आता कुठला गुण वरचढ राहिला तर कशी गती मिळते आणि काय फळ मिळतात हे आपण पाहिलं. आता देहात असतानाच मृत्यूपूर्वी जो गुणातीत होऊन राहिलेला आहे त्याला फळ कुठलं मिळतं तर त्याला मोक्ष प्राप्ती हे फळ मिळतं. म्हणजे गुणांच्या बंधनातून आणि कर्म कचाट्यातून तो पूर्णपणे सुटलेला असतो, असा त्याला मोक्ष मिळतो. आता जे द्रष्टे आहेत, विचारशील आहेत, ज्यांनी या गुणांचा अभ्यास केलेला आहे, स्वतःच्या स्वभावाचं निरीक्षण केलेलं आहे, त्यामध्ये किती प्रकारचे दोष आहेत, कुठले कुठले दोष मी काढले पाहिजेत आणि कुठली कुठली दैवी गुणसंपदा मी अंगीकारली पाहिजे, ह्या पद्धतीने ज्यांनी अभ्यास केलेला आहे स्वतःला सुधरवण्याचा, असा जो कोणी आहे तो गुणातीत होण्याचा नक्की देहात असतानाच काय करतो तर प्रयत्न करतो. आता आपण पाहतोय की स्वभावामध्ये गुण आहेत, गुणांप्रमाणे वृत्ती उठतात, गुणांप्रमाणे वासना निर्माण होतात आणि त्याच आमच्या इंद्रियांकडनं कर्म करून घेतात. आणि जसं कर्म त्या जीवात्म्याकडनं घडतं तशा कर्माचं फळ त्याला प्राप्त होतो. आता या ठिकाणी खरोखरी कर्ता कोण आहे या सगळ्या कर्माचा जर विचार केला तर गुणेषु वर्तन्त इति मत्वान सज्जते, की गुणच गुणांमध्ये प्रवृत्त होऊन इंद्रियांना त्याप्रमाणे वागायला लावतात. आणि म्हणून या सगळ्या कर्माचा कर्ता मी नसून हे गुण आहेत असं ज्याने लक्षात घेतलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं पहिलं काय आहे तर गुणांचं निरीक्षण करायचं, कुठल्या गुणाचं काय फळ आहे ते लक्षात घ्यायचं आणि माझ्यातला सत्वगुण जो आहे तो जास्तीत जास्त वर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पण व्यवहारकाली ज्या वेळेला रजोगुणाची आणि तमोगुणाची आवश्यकता असेल त्यावेळेला त्यांना वर आणून तितक्यापुरतं त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि परत त्यांना मागे सारायचं. ही कला ज्याला साधलेली आहे तो या जीवनामध्ये
या गुणांचा उपयोग करून हळूहळू गुणातीत होऊ शकतो. आता देहाच्या उत्पत्तीला सुद्धा कारणीभूत कोण आहे? तर हे गुण, त्याप्रमाणे घडणारे कर्म, त्यातून निर्माण होणाऱ्या वासना, हेच त्याला कारणीभूत आहे. मग हे ओळखून जो देहात असतानाच या गुणांचंच अतिक्रमण करतो, म्हणजे गुणांच्या पलीकडे जाऊन राहतो, तो जीवनमुक्त म्हणवला जातो. आणि मग हा जो या 3 गुणांपासून सुटलेला आहे तो गुणांच्या अतीत होतो, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाला पूर्णपणे प्राप्त होतो. चैतन्याच्या सत्तेवर जीवात्म्याला या 3 गुणांचा अनुभव जीवनामध्ये सुरू आहे. पण चैतन्याला मात्र एकही हा गुण लागू शकत नाही, कारण ते मूळचं कसं आहे? अगुण आहे. सर्व गुणांची अभिव्यक्ती चैतन्याच्या सत्तेवर आहे, पण चैतन्याच्या ठिकाणी मात्र या गुणांचा काहीही संबंध नाही. आणि ते चैतन्य हे माझं स्वरूप आहे असं माझ्या श्री गुरूंनी मला सांगितलेलं आहे. असं लक्षात ठेवून या गुणांच्या वृत्तींच्या पलीकडे जाऊन साक्षी भावाने जो या सगळ्या गोष्टींकडे पाहतो, तो हळूहळू गुणातीत होण्याकडे त्याची वाटचाल जी आहे ती चालू राहते. कारण खरा कर्ता कोण आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीमध्ये तो अजिबात अडकून पडत नाही. मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. खूप मोठी भ्रांती, 3 भ्रांती आपल्या समोर सातत्याने सांगितलेल्या आहेत. एक देह तादात्म्य, दुसरी जगत सत्यत्व आणि तिसरी कर्तृत्व भोक्तृत्व. भ्रांती म्हणजे भ्रम, म्हणजे अध्यास, म्हणजे जे नाही ते आहे असं वाटणं. हे आपण सातत्याने पाहतो. आणि या 3 भ्रांतीतून कोण सुटू शकतो? तो जो स्वतःच्या अंतःकरणाची तपासणी करतो आणि शास्त्रांनी, श्री गुरूंनी जसं मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो. तो हळूहळू या कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांतीतून सुद्धा काय करतो? तो सुटतो. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की साधकाचं अंतःकरण हे अत्यंत पिळदार असलं पाहिजे, निग्रही असलं पाहिजे. आता व्रत वैकल्य आपल्या समोर जे ठेवलेले असतात ना, ते एवढ्यासाठीच ठेवलेले आहेत की हळूहळू निग्रह, संयम या गोष्टी आपल्या ठिकाणी वाढत्या राहाव्यात. आणि म्हणून आपल्या समोर या पद्धतीची मांडणी की 4 महिने का होईना व्रतस्थ जीवन जगायचा प्रयत्न करा, म्हणजे चातुर्मासाचा नियम करा की 4 महिने तरी त्या गोष्टीपासून आपण काय करू? तर वेगळं राहू. मग ह्या सगळ्या वृत्तींना आवरण्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य कमावणे ही साधकाची साधना होऊ शकते. आणि तरच गुणांच्या रेट्याप्रमाणे निर्माण होणाऱ्या वासनांना तो आवरू शकतो. आता डॉक्टर काकांचं एक छान वाक्य आपल्या समोर आहे की वासनानुसारी जीवन न जगता शास्त्रानुसारी आणि संतानुसारी जर जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला तर निश्चितच गुणातीत होण्यापर्यंत तुम्हाला आम्हाला प्रवास जो आहे तो नक्की करता येतो. देही ज्या गुणांचे प्राधान्य, तैसे कर्म उपजे जाण, इंद्रिये गुणाधीन तदनुसार जाण वर्तती. ज्यावेळी जो गुण बलवान असेल त्याप्रमाणे त्या व्यक्तीकडनं तसं वर्तन घडतं. आणि म्हणून स्वतःच्याही कर्मांकडे आणि समोरच्याच्याही कर्मांकडे, मग ती कर्म 3 प्रकारची, कायिक, वाचिक, मानसिक, त्या सगळ्याकडे या दृष्टीने जर पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला तर तरंगाची लाट न होऊ देता जीवन जगण्याची जी व्यवस्था आहे ती ह्या विचारांमध्ये नक्की आहे.
सुरुवातीला क्षेत्रज्ञ योगामध्ये आपण स्थूल शरीराला बाजूला करण्याचा म्हणजे त्याच्याकडे साक्षी भावाने पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे शिकलो। आता या अध्यायामध्ये आपल्या स्वभावाकडे आणि दुसऱ्यांच्या स्वभावाकडे, त्यांच्या वर्तणुकीकडे, आपल्या वर्तणुकीकडे सुद्धा साक्षी भावाने पाहण्याचा प्रयत्न करावा। आधी स्वतःला चांगलं वळण लावावं आणि मग वळण चांगलं लागल्यानंतरही जे काही तुमच्या आमच्याकडून घडणार आहे जीवन असेपर्यंत त्याकडे मात्र अलिप्तपणे साक्षी भावाने पाहण्याचा जर आपण प्रयत्न केला आणि आत्मरूप मी अकर्ता आहे, आत्मरूप मी अगुण आहे, आत्मरूप मी अक्रीड आहे, हे जर सारखं आम्ही लक्षात ठेवलं तर हळूहळू आमचा जीवनमुक्तीकडचा जो प्रवास आहे तो करायला आम्हाला अत्यंत सोपं जातं। आणि ज्याच्या ठिकाणी ह्या तीन भ्रांतीतून सोडवण्याची कला ज्याने अवगत केलेली आहे तो आपले जीवन जे आहे ते अत्यंत आनंदाने व्यतीत करतो। एक खूप महत्त्वाचं असं डॉक्टर काका नेहमी सांगतात की आत्मज्ञान आम्हाला मिळवायचं आहे, हे नक्कीच आहे, पण तत्पूर्वी एक गोष्ट आपण सगळ्या साधकांनी लक्षात ठेवली पाहिजे की आत्मज्ञान होईल तेव्हा होईल, पण निदान आपलं जीवन आनंदाने जगण्याची कला तरी आपण या शास्त्राच्या माध्यमातून संतांच्या विचारांच्या साहाय्याने करायला काय झालं पाहिजे तर शिकली पाहिजे। खूप महत्त्वाचं आहे। नाहीतर कपाट भरलेले ग्रंथघरात आहेत, भरपूर शिबिरं अटेंड केलेले आहेत, भरपूर वह्या सद्ग्रंथाच्या अभ्यासाने भरवून ठेवलेल्या आहेत, पण अंतःकरणामध्ये मात्र एकही विचार सुस्थिर नाही आणि तो सुस्थिर नसल्यामुळे आचरणामध्ये सुद्धा बदल होत नाही। असं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत कुठंतरी काहीतरी आमचं चुकत आहे। आणि मग जे ह्या पद्धतीचा अभ्यास करत नाही पण अशा अभ्यास करणाऱ्यांकडे मात्र नेहमी बघत असतात असे लोक येऊन आम्हाला विचारतात की तुमच्यापेक्षा आम्ही बरे, आम्ही ना सत्संगात गेलो ना, कधी प्रवचन ऐकली ना, कधी ह्या पद्धतीचा अभ्यास केला, पण तरी सुद्धा जीवन जगताना लागणारा एक जो कॉमन सेन्स आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून आम्ही तुमच्यापेक्षा जास्त आनंदाने जीवन जगतो। आता या ठिकाणी जबाबदार कोण झालं या सगळ्या गोष्टीला तर आपणच या ठिकाणी जबाबदार होतो की करतोय सगळं। मग काका आपल्याला एक छान पद्धतीने सांगतात की भगवद्गीता आमच्या मुखोद्गत आहे, कंठगत आहे, नेत्रगत आहे, पण ती स्वभावगत झाल्याशिवाय तिचा खरा अभ्यास आम्ही केला असं होऊ शकत नाही। आणि म्हणून लक्षात घ्यायचे की हे तीन गुण आम्हाला नष्ट करायचे नाही, ते नष्ट करता येणं सुद्धा शक्य नाही, कारण ते ईश्वरी सृष्टीतले आहेत, ईश्वराने ते सुरू करून दिलेले आहेत, म्हणून ते नष्ट करणं हे आमच्या हातामध्ये नाही, पण त्यांच्यावर योग्य संस्कार करणं हे मात्र साधकाच्या जरूर हातामध्ये आहे। आणि ते संस्कार कसे करून घ्यायचे असतात हे श्री गुरु जे आहेत ते तुम्हाला आम्हाला शिकवत असतात। आता पुढचा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे की हे प्रभो, या तीन गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणत्या लक्षणांनी युक्त असतो? जसं स्थितप्रज्ञाचं ऐकल्यानंतर तो स्थितप्रज्ञ कसा वागतो हा प्रश्न त्याच्या मनात जसा होता तसं इथं की गुणातीत झालेला जो कोणी आहे त्याचं वर्तणूक कशी असते, त्याचा आचार कसा असतो आणि तीन गुणांचे अतिक्रमण तो कोणत्या प्रकाराने करतो। आणि सिद्धांची लक्षणे ही साधकांसाठी साधना पद्धती असते हे लक्षात ठेवायचं। तसं गुणातीत झालेल्याचं वर्णन इथे ज्या वेळेला आपण ऐकू भगवंताकडनं त्यावेळेला आपल्याला जर गुणातीत व्हायचं असेल तर हे सगळं विचार आपल्याला आपल्या अंतरी बांधवावे लागतील आणि हळूहळू आचरणामध्ये उतरवावे लागतील। याच्याकडे आपण काय केलं पाहिजे तर लक्ष दिलं पाहिजे। तर भगवंत म्हणतात की सत्वगुण जो आहे
त्याचं कार्य प्रकाश देणं म्हणजे विवेक निर्माण करणं. रजोगुण जो आहे त्याचं कार्य आहे आपल्या आतमध्ये प्रवृत्ती निर्माण करणे म्हणजे क्रियाप्रधानता. आणि तमोगुणाचं कार्य आहे मोह निर्माण करून देणे. आता ह्या 3 गुणांप्रमाणे ह्या 3 गोष्टी अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या जरी दिसल्या तरी गुणातीत झालेला जो कोणी आहे तो ह्या गुणांचा रागही करत नाही, म्हणजे असा माझा स्वभाव असा आसक्तीने त्यामध्ये गुंततही नाही आणि हे अंतःकरणात उद्भवले म्हणून त्याचा द्वेष सुद्धा करत नाही. तर त्याच्याकडे तो तटस्थ वृत्तीने पाहतो, अलिप्तपणे पाहतो आणि अलिप्तपणे पाहता पाहता तो काय होतो तर त्याच्यापासून दूर होत जातो आणि स्वतः आत्म्याच्या ठिकाणी आत्मसंस्थ होऊन राहतो. खूप छान शब्द इथं आपल्या समोर ठेवलेला आहे की असा जो कोणी आहे तो कसा आहे तर समदुःख सुखस्वस्थ समलोष्टाश्म कांचनः तुल्य प्रिया प्रियो धीर तुल्य निंदात्म संस्तुतिः. की सुख दुःख त्याच्या ठिकाणी समान झालेले असतात. आता सुख दुःख समान झालेले असतात म्हणजे काय तर सुखाचंही ज्ञान किंवा दुःखाचंही ज्ञान चैतन्याच्या सत्तेवरच होतं आणि म्हणून सुखे संतोषाने यावे दुःखे विषादान भजावे लाभालाभ न आणावे मना माझी. अशी जी काही विचारसरणी आहे ती तो अंगी बाणवून घेतो. नंतर निंदा स्तुती. आता व्यवहारामध्ये निंदा स्तुती मान अपमान ह्या गोष्टी आपल्याच लोकांकडनं आपल्या वाटेला येत असतात. आता आपले जे लोक आपण म्हटलेलं आहे तेच तर माझ्या कर्माचे फळ देणारे आहेत. छान पद्धतीने समर्थांची ओवी आपल्या समोर आहे. कर्मयोगे सकळ मिळाले एके स्थळी जन्मासा आले ते तुवा आपुले मानिले फटरे पडत मूर्खा. या कर्मांचं देणं घेणं सुखदुःखात्मक भोग एकमेकांच्या समोर त्यांच्या निमित्तानेच आपापल्या व्यवहारातून निर्माण होत असतात. पण त्या सगळ्यांना आपलं समजून त्यांच्यामध्ये जर आपण आसक्त होऊन राहिलो तर सुखाचा त्यांच्याकडनं कधीही अनुभव येणं शक्य नाही. आणि म्हणून त्यांच्या आतलं सुखरूप तत्व जे आहे तिकडं आपण पाहावं. त्याचं धीर कधीही सुटत नाही. कुठलाही कसाही प्रसंग गुणातीत झालेल्याचं वर्णन चाललेलं आहे बरं का. की सुख दुःख त्याच्या ठिकाणी समान असतात. म्हणजे कशी अनुकूल किंवा प्रतिकूल कशीही परिस्थिती जरी जीवनात आली तरी सुद्धा तो डळमळत नाही. अंतःकरणाला त्याच्या फारसे हेलकावे बसत नाही. त्याचा धीर कदापिही सुटत नाही. प्रिय अप्रिय शत्रू मित्र या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी पूर्णपणे बाधित झालेल्या असतात. कारण त्या सर्वांच्या आतमध्ये व्यापून असलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याकडेच त्याचं लक्ष असतं आणि ते चैतन्य आणि आपल्या आतमध्ये असणारं चैतन्य हे पूर्णपणे एक आहे. नामरूपात्मक व्यक्ती मात्र आपण भिन्न भिन्न जरी दिसत असलो तरी आतलं चैतन्य जे आहे ते सर्वत्र सदा सम आणि म्हणून तो विभाग करत नाही. आणि या सर्वत्र भरलेल्या या चैतन्यामध्ये जो विभाग करून म्हणजे भेद करून जीवन जगतो. आता व्यवहारात भेदामध्येच सगळं जीवन जातं पण तरी या भेदाच्या आतमध्ये एक अभेद नावाचं तत्व आहे आणि ते पाहायला शिकणं याला साधना असं म्हणतात. भेदा वाचुनी जगसारे पाहणे. डॉक्टर काकांचं एक गीत आहे त्यामध्ये ते म्हणतात की भेदा वाचून जग पाहायला शिका. कारण भेद बुद्धीमध्ये दुःख आहे आणि अभेद बुद्धीमध्ये सुखाची व्यवस्था आहे. मग मला जर सुखरूप व्हायचं असेल तर भेद जे आहेत ते भेद बाधित करण्याची जी कला आहे ती मला अवगत करून घ्यावीच लागेल. आणि छान पद्धतीने या 24व्या श्लोकात म्हटलेलं आहे की तो स्वस्थ असतो. आता स्वच्या ठिकाणी स्थित असणारा तो स्वस्थ. कोकणात राहणारा कोकणस्थ किंवा कोकणात जन्मलेला जो आहे त्याला कोकणस्थ असं म्हणतो.
देशात जन्मलेला त्याला देशस्थ असं म्हणतो. आता स्वच्या ठिकाणी स्थित असलेला, आता कोकणात जन्मलेले देशावर येऊन राहतात, देशात जन्मलेले कोकणात जाऊन भूमी घेतात आणि तिथं जाऊन राहतात. पण तरी सुद्धा मूळचं जे स्वतःची ओळख कोणी विचारली तर तुम्ही देशस्थ आहात का कोकणस्थ आहात, तर अभिमानाने सांगतात आम्ही कोकणस्थ, आम्ही देशस्थ. आता इथं तर आपल्या समोर आहे की हाही वाद बाजूला करा आणि आम्ही स्वस्थ म्हणजे स्वच्या ठिकाणी स्थित असणारे असे आहोत. एक पंत बाळेकुंद्री महाराजांचा खूप छान अभंग आहे आणि ते श्री गुरूंनी आपल्याला कसं करून ठेवले याचं वर्णन करतात. स्वस्थ केले गुरुने मजला स्वस्थ केले. आता श्री गुरूंनी मला स्वस्थ केले म्हणजे काय केलं, स्व म्हणजे आपलं स्वरूप आणि स्वरूपाच्या ठिकाणी स्थित करून ठेवलं म्हणजे तेच मी आहे असा जो अनुभव आहे तो माझ्या ठिकाणी दृढ करण्याचं काम जे आहे ते माझ्या श्री गुरूंनी केलं. आणि मग ते स्व कसं आहे तर सुखरूप तत्व आहे आणि सुखरूप तत्वाच्या ठिकाणी अखंड स्थित झाल्यामुळे अंतःकरणामध्ये एका आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही. हा गुणातीत झालेला जो पुरुष आहे, जो जीवनमुक्त आहे, तो सुद्धा असा स्वस्थ असतो आणि स्वस्थ असतो म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी स्थित राहणारा असतो. सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे लक्षण. समर्थ साधूचं एक लक्षण सांगतात की अखंड स्वरूपाच्या ठिकाणी अनुसंधान असतं आणि ज्याचं असं अनुसंधान असतं तो कुठल्याही परिस्थितीमध्ये चित्ताचा आनंद गमवत नाही. आणि ज्याचं हे अनुसंधान सुटून मी दुसरा यूं आहे त्यूं आहे असं वाटत असतं त्याचं चित्त मात्र कधी स्वस्थ नसतं, कायम अस्वस्थ. असे लोक कशा असतात, कायमचे अस्वस्थ, कशा तरी कारणाने अस्वस्थता हाच त्यांचा स्थायी भाव असतो. आणि स्वरूपाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सगळी भगवद्गीता आपल्या समोर एकच सातत्याने सांगते की ते आत्मस्वरूप हे जीवा तुझं स्वरूप आहे. मग तिथं स्वस्थ होऊन राहावं म्हणजे जीवनातली सगळी अस्वस्थता जी आहे ती आपली दूर होऊन जाऊ शकते. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा गुणातीत जो आहे तो कसा असतो तर सतत स्वस्थ झालेला असतो. आता आपण पाहतो आहे की मूळ माया, गुण माया, जड माया ह्याच्यापासून हे सगळं दृश्य जग तयार झालेलं आहे. तर माया, अंतःकरण, इंद्रिये, विषय हे सगळं काही त्रिगुणात्मक आहे आणि या त्रिगुणात्मकाचा अनुभव मात्र आम्हाला त्या चैतन्याच्या सत्तेवर सतत येत चाललेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की मन, बुद्धी, चित्त हे ज्या अंतःकरणाच्या 3 गोष्टी आपल्या समोर आहे की मन, बुद्धी, अहंकार. अष्टधा प्रकृती ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला 5 महाभूत आणि 3 गुण असंही म्हटलं जातं किंवा 5 महाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार असंही म्हटलं जातं. आता मन जे आहे ते रजोगुणाचं बनलेलं आहे म्हणजे रजोगुणाचं कार्य आहे. बुद्धी जी आहे ती सत्वगुणाची आहे आणि अहंकार जो आहे तो तमोगुणाचा आहे असं या ठिकाणी आपल्या समोर शास्त्राने केलेली मांडणी आहे. मग हे त्रिगुणच आपल्या अंतःकरणाला प्रवृत्त करत असतात आणि त्यांनी जसं प्रवृत्त केलेलं आहे त्या प्रभावाच्या खालीच आपले इंद्रिये जी आहेत ती सगळी कार्यरत होत असतात. आणि म्हणून या गुणांचा चाललेला खेळ लीलेने बघावा, ईश्वराची लीला म्हणून बघावा. व्यवहारामध्ये हे तत्वज्ञान कसं उतरवायचं ते उतरवण्यासाठी डॉक्टर काका एक छान आपल्या समोर मार्गदर्शन करतात. आपला जास्तीत जास्त संबंध आपल्या कुटुंबातल्या लोकांशीच येतो. मग त्यांच्या ठिकाणी चाललेल्या गुणांचे खेळ पाहताना ही भगवंताची लीला म्हणून पाहावं, कारण माया सुद्धा त्याच्याच संकल्पातून निर्माण झाली म्हणजे या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्याच संकल्पातून निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या माणसांच्या माध्यमातून तो वेगळ्या वेगळ्या गुणांची लीला करतो. ह्या पद्धतीने तिकडं पाहावं म्हणजे तिरस्कार कमी होतो, द्वेष कमी होतो आणि भगवंताची लीला म्हणून त्याच्याकडे पाहिलं की आनंदाने जगता येतं.
प्रपंचाचे दगड गोटे फुले होती. या तत्वज्ञानाचा जर आपल्याला उपयोग करून घेता आला तर त्याचं फळ कसं आहे? तर आधी हा मला त्रास देतो, तो मला त्रास देतो, माझ्याच नशिबात असं का, असा आरडाओरडा करत राहिलं की अंतःकरणामध्ये काय आहे? दुःखच आहे. पण त्याच्याऐवजी जर त्याच्याकडे भगवंताची लीला म्हणून पाहिलं आणि तो जे काही करतो आहे, त्यांनी जी काही माणसं माझ्या अवतीभोवती निर्माण करून ठेवलेली आहे त्यामध्ये सुद्धा त्याची एक विशिष्ट योजना आहे, हे लक्षात ठेवून जर आम्ही त्याच्याकडे पाहिलं तर त्या लीलेकडे पाहताना चित्तातला आनंद डिस्टर्ब होत नाही. तर ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदाने जगण्याची व्यवस्था आहे. ती संत पांडुरंगाकडे गेले. एक आपल्याला गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, ती तुकाराम महाराज, एकनाथ महाराज आणि तुलसीदास महाराज तिघ जण भगवंताकडे गेले, म्हणजे पांडुरंगाकडे गेले. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा. हे भगवंता, तू माझ्यावर खूप मोठे उपकार केलेस की मला अशी भांडखोर बायको दिलीस. कारण काय आहे, तिच्या या सततच्या भांडखोर वृत्तीमुळे या संसारामध्ये फारसं माझं मन कधी रमलंच नाही आणि तुझ्या ठिकाणी ते पूर्णपणे मला लावता आलं, किंवा तुझी ही व्यवस्था त्याच कारणासाठी आहे असं मी समजून घेतल्यामुळे तिच्याही विषयी राग न करता तिच्या सहवासातही मला माझं चित्त तुझ्यापर्यंत पोचवण्याची कला अवगत झाली, म्हणून बरे झाले देवा. आता एकनाथ महाराजही पांडुरंगाला दर्शन घेतात आणि म्हणतात, भगवंता तुझे माझ्यावर किती उपकार आहे. अतिशय सुग्रण आणि गृहकृत्य दक्ष अशी बायको तू मला दिलेली आहेस आणि तिने इतका सुंदर पद्धतीने प्रपंच सगळा सांभाळलेला असल्यामुळे मला माझी बुद्धी फार प्रपंचामध्ये लावावी लागली नाही आणि म्हणून तुझ्या ठिकाणी मला ती पूर्ण समर्पित करता आली. आणि म्हणून भगवंता तू अशी बायको मला दिली, हे तुझे माझ्यावर काय आहे? अनंत उपकार आहेत. आता तुलसीदास महाराज भगवत भक्तच लहानपणापासून, पण लग्न होतं, पत्नी अतिशय सुस्वरूप, तिच्यामध्ये चित्त अडकून पडतं, आसक्त होतात. ती कधी माहेरी गेलेली त्यांना चालतच नाही, पण तरी एकदा तिचा भाऊ येऊन ते बाहेर गेलेले असताना तिला माहेरी घेऊन जातो. आणि ज्या वेळेला रात्री हे घरी परत येतात, लक्षात येतं की पत्नी घरी नाही, त्यावेळेला तिच्याकडे जायला निघतात. आता नदीला पूर आलेला आहे, अंधार दाटलेला आहे, पण तरीही तसं पोहत जाऊन ते तिच्यापर्यंत जाऊन पोहोचतात. तिला भेटतात. त्यावेळेला ती एका वाक्यात म्हणते की एवढं रात्री बेरात्री माझ्याकडे येण्याची धडपड करून माझ्यापर्यंत येऊन पोहोचला, पण हेच प्रयत्न जर विठ्ठलाकडे पोहोचण्याचा तुम्ही जर केला तर तुम्हाला तो विठ्ठल आत्ताच भेटू शकतो. आणि ह्या वाक्याने त्यांच्या चित्तातला विवेक जो आहे तो एकदम जागृत होतो, जो मधल्या काळामध्ये या स्त्रीच्या मोहापायी लोभापायी जणू काही झाकाळल्यासारखा झाला होता. तो विवेक त्यांचा परत जागृत होतो आणि मग ते भगवंताला म्हणतात की अशी विवेकी बायको तू मला दिलीस भगवंता, फार तुझे माझ्यावर उपकार आहेत. आता वरवर आपण जर या पाहिलं या तिन्ही संतांकडे आणि त्यांच्या त्या चरित्राकडे, तर तिघांचीही परिस्थिती पूर्ण बायकोच्या बाबतीतली भिन्न भिन्न आहे, पण तिघांची विठ्ठलाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती मात्र पूर्णपणे एकच आहे की बरे झाले देवा. तिघांनी सुद्धा भगवंताचे उपकारच मानलेले आहेत. एकाला अतिशय भांडखोर बायको मिळाली तरी तो म्हणतो भगवंता तुझे उपकार आहेत. एकाला सुगृहिणी मिळाली तरी तो म्हणतो की तुझे उपकार आहे. आणि एकाला पारमार्थिक दृष्ट्या विवेक जागृत करणारी पत्नी मिळाली तरी तोही संत म्हणतोय की भगवंता तुझे उपकारच आहेत. ही भगवंताकडे पाहण्याची दृष्टी संतांप्रमाणे जर आपल्याला विकसित करता आली तर आहे त्या प्रपंचात राहून, आहे त्या माणसात राहून आपल्याला सुद्धा नक्की गुणातीत होता येईल.
डॉक्टर काकांचं एक छान वाक्य आपल्या प्रापंचिकांसमोर आहे त्या परिस्थितीत, आहे त्या माणसात, की हे सगळे बदलतील असाही विचार करू नका आणि ह्या सगळ्यांना सोडून दिल्यानंतर मला मोक्ष मिळेल असाही विचार करू नका. मग प्रापंचिकांनी विचार काय करायचा आहे? त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकायचा आहे. प्रतिकूल वागत असतील तरी बरे झाले देवा, त्या निमित्ताने मला वैराग्य प्राप्त होईल. अनुकूल असतील तरी बरे झाले देवा, की फारसं आता प्रपंचात लक्ष घालावं लागणार नाही आणि म्हणून मला तुझ्याकडे लक्ष देता येईल. विवेकी असतील तरी बरे झाले देवा, की त्यांच्यामुळे माझ्यातला विवेक जागृत झाला, अन्यथा माझी गाडी किती डिरेल होत होती, मी कुणीकडे चाललो होतो. ह्या पद्धतीने आपल्याला जो प्रारब्धानुसारी संग लाभलेला आहे त्याचा सुद्धा उपयोग ह्या पद्धतीने आपल्याला करून घेता आला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी शास्त्रासोबत कला अवगत असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि मग गुणातीत असणारा जो आहे तो ह्या पद्धतीने काय करतो, तर या सगळ्यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आता एक छान पद्धतीने इथं आपल्या समोर मांडणी, की मी गुणातीत कसा होईल, त्या निर्गुण तत्वापर्यंत कसं पोहोचेल. ते निर्गुण तत्व तर दिसत नाही, भासत नाही, जाणवत नाही, पण असतं असं मात्र सगळे संत सांगतात. मग त्यांच्याकडे मी कसा जाईल? तर मग इथं आपल्या समोर मांडणी आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे. सगळे सगुण अवतार जे घेऊन आलेले आहेत, म्हणजे ईश्वर नावाचं तत्व जेव्हा सगुण साकार होऊन या जगतामध्ये काही काळ येऊन लीला करून जातं, त्यावेळेला ते स्वतः सगळं काही करत असताना सुद्धा गुणातीत होऊनच करतात. आता युद्ध करायचं असेल तर तमोगुणाला आवाहन करतात. आता धर्म संस्थापना करायची आहे म्हणजे या जगतात राहूनच अनेकांना हाताशी घेऊन काही कार्य करायचं आहे तर रजोगुणाला सुद्धा आवाहन करावं लागतं. मग हे सगळं काही कार्य या जगतातलं करत असताना तिन्ही गुणांचा उपयोग करून हे अवतारी देवदेवता आणि संतांचे अवतार सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच या जगतामध्ये सर्व तऱ्हेचं कर्म करत असताना सुद्धा गुणातीत होऊन ते कार्य करू शकतात आणि करून दाखवलेलं आहे. मग अशाच एखाद्या देवतेची संगत गुणातीत होण्यासाठी एखादा ईश्वराचा अवतार जो आपल्याला अत्यंत भावतो, मानवतो, त्याचं चरित्र आवडतं, त्याचं नाम आवडतं, असं एखादी देवता निवडावी आणि तिच्याशी अनन्य राहून, एकनिष्ठेने राहून, अव्यभिचारी अशी तिची भक्ती करण्याचा काय करावा, तर प्रयत्न करावा. आणि मी सच्चिदानंद घन परब्रह्म आहे असा विचार जो आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये ठसवण्याचा प्रयत्न करावा. गुणातीत झालेल्याची सेवा करता करता आपण अहम ब्रह्मास्मी ह्या अनुभवासाठी हळूहळू तयार होत जातो. आणि म्हणून गुणातीत झालेल्यांची सेवा करणे, त्यांचं भजन करणे हे साधकांसाठी अत्यंत आवश्यक असं सांगितलेलं आहे. आणि ब्रह्ममहिमा शेवटच्या श्लोकामध्ये 27व्या श्लोकात भगवंत सांगतात की सर्व कारण अविनाशी आणि अविकार्य अशा ब्रह्माचे, तसेच सनातन अशा धर्माचे, निरातिशय अशा सुखाचे अधिष्ठान केंद्र मीच परमात्मा आहे. आता भगवंत या ठिकाणी प्रत्यक्ष अर्जुनाला सांगत असल्यामुळे भगवंत सांगत आहेत की अशा एखाद्या सगुणाची मनापासून जर तू उपासना केली तर सगुण असं जे ईश्वर नावाचं तत्व आहे ते पूर्ण सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा हो. ह्या पांडुरंगा इतकं सुखरूप दुसरं कोणीच नाही असा संतांचा अनुभव आहे. जयासी वाटे सुखचे असावे, त्याने रघुनाथ भजनी लागावे. की सुख तुम्हाला हवं आहे ना, मग पूर्ण सुख, सर्व सुखांचा आधार
असं जर कोणी असेल तर ते हे रामकृष्णादी देवताच आहे. आणि म्हणून त्यांची उपासना करून त्यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगता जगता तुम्हाला आम्हाला ते तत्व संतांच्या रूपाने ओळखू येऊ शकतं. आणि मग त्यांची सेवा करून म्हणजे संतांची सेवा करून आपल्याला गुणातीत होईपर्यंतचा जो प्रवास आहे तो नक्की करता येतो. तेच सुखाचं अधिष्ठान आहे. मग समर्थ रामदास स्वामी संत स्तवांमध्ये आपल्याला सांगतात, संत सुखची केवळ. सुख हेच संतांचं स्वरूप आहे. आणि म्हणून बघा की ओळखीचे नाही, पाळखीचे नाही, पण ज्याच्या ठिकाणी संतत्व पूर्ण अंगी बांधलेलं आहे अशाच्या ठिकाणी आपण कोणाच्या एखाद्याच्या सोबतीने जरी गेलो तरी आपल्याला वाटते की अहो त्यांच्या जवळ बसल्याने एकदम समाधान प्राप्त झालं, एकदम असं काहीतरी वेगळं शांत वाटलं. असं का होतं? कारण त्यांचं अंतःकरण या परमात्म तत्वाच्या अनुसंधानाने पूर्णपणे भरलेलं असल्यामुळे त्यांच्या संगतीत काही काळ व्यतीत केलेल्याला सुद्धा क्षणभर त्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि इथं म्हटलेलं आहे की जीवाला असलेला हा त्रिगुणांचा जो विळखा आहे, जसं एका ह्याच्यामध्ये विषय व्याय मिठी असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेले आहे. या विषय सर्पांनी जशी माणसाला मिठी मारलेली आहे ना, तसं या त्रिगुणांच्या विळख्याने सुद्धा हा माणूस कसा झालेला आहे तर बद्ध झालेला आहे. आणि त्याला या त्रिगुणांच्या गाठीतून सुटायचं असेल तर मी ब्रह्म आहे या अनुभवानीच तो या गोष्टीतून सुटतो. आणि म्हणून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. पुढे समर्थ म्हणतात की सगुणाचा आधार निर्गुणापर्यंत पोचायचं, पण मध्ये त्याच्या काय आहे? संत संगे विचारे, की संतांच्या संगतीमध्ये सगुण निर्गुणाचा विचार करता करता जीवानी आपण मूळचं कोण आहे हे समजून घ्यावं आणि सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंतचा प्रवास पूर्ण करून घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ.